ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत। सदर निदर्शने आज सोमवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता केली आहेत। यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर राज्य आणि केंद्र सरकार हे लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने केला आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकार कमी खर्च करत आहे, अशी देखील खंत स्टुडंट फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी केली आहे। तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत करण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अवाढव्य खर्च लावू नये, खाजगीकरण रोखण्यात यावे, अशा विविध मागण्यांसंदर्भात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली। यावेळी मोठ्या संख्येने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे विद्यार्थी उपस्थित होते। जिंदाबाद जिंदाबाद एआईएसएफ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे भगत सिंह का नारा है इंकलाब जिंदाबाद। अरे भगत सिंह का नारा है इंकलाब जिंदाबाद। विद्यार्थ्यांचं किरकोळ आर्थिक बजेट मानणारा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष न देणारं केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद झालीच पाहिजे झालीच पाहिजे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक बजेटमध्ये भरीव तरतूद झालीच पाहिजे झालीच पाहिजे। एआईएसएफ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। एआईएसएफ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे भगत सिंह का नारा है इंकलाब जिंदाबाद। अरे भगत सिंह का नारा है इंकलाब जिंदाबाद। विद्यार्थ्यांचं किरकोळ आर्थिक बजेट मानणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष न देणारं केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद झालीच पाहिजे झालीच पाहिजे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक बजेटमध्ये भरीव तरतूद झालीच पाहिजे झालीच पाहिजे। एआईएसएफ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। एकंदरीत विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतंय काय सांगाल? आजकाल आपण बघताय की शिक्षणावर खूप कमी खर्च व्हायला लागला। आपल्याला शिक्षणावर जास्त खर्च करायला पाहिजे। जसं आपण फ्युचर बघतो, आपल्या भविष्य बघतो आपल्या स्टुडंट्सचं, तर आपल्याला जे गोरगरीब आहेत, जे गोरगरीब शिक्षण घेत आहेत, त्यांना आपण तेवढा खर्च नाही करू शकत। त्या खर्च कमी करायला पाहिजे। आपलं शिक्षण खरं तर फ्री करायला पाहिजे शिक्षण, की आपल्या सगळ्या जेवढे बी गोरगरीब लोक आहेत, जेवढे बी शिक्षण करण्यासाठी झटतायत, त्यांना सगळ्यांना शिक्षण भेटायला पाहिजे। म्हणून आम्ही ही आंदोलन करतोय। काय मागणी सरकारकडे, केंद्र शासनाकडे? त्यांनी जे गोरगरिबांसाठी जे नाही करत आहे ते त्यांनी केलं पाहिजे। त्यांनी शिक्षणाचा जे खर्च आहे तो कमी केला पाहिजे, हे आमचं मागणं आहे।